आज आमच्या पण घरात साप निघाला. हाय गाईस, तर कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांना राधे राधे आणि नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या घरी नागपंचमी कशी साजरी करतात प्लीज मला कमेंट करून सांगा. आज मम्मीने सकाळी उठल्यावर मला लाया आणायला दुकानावर पाठवलं, पण तेवढ्यात ह्या मावशी आल्या, मग मी ह्यांच्याकडूनच लाया घेतल्या. आज मी आणि मम्मी दोघी पण आम्ही भोलेबाबांना भेटायला गेलो होतो. दोघींनी पण आज मिळून पूजा केली बाबांची. खूप छान वाटलं, म्हणजे मी मम्मी गेलोच नाही आता इथं दोघं सोबत. हे बघा, आमच्या घरात साप निघाला होता. हाच तो साप आहे. मग रेडी झाले, कॉलेजला जायचं होतं, तरी मला लेट झालं होतं पूजा करून जायचं होतं म्हणून. एक लेक्चर तर मिस झालं. मग मस्त पाऊस पण पडत होता, पण आज माझा उपवास होता. आज गाडी असताना सुद्धा मी आणि मम्मी दोघे पण ॲटोने गेलो होतो. मम्मी एवढी सुंदर दिसत होती, तिला भिजायची इच्छाच होत नव्हती. आज कॉलेज संपलं तरीसुद्धा पाऊस काय संपला नव्हता. घरी आलं की पुरी भाजी खीर मस्तपैकी एवढं छान आमच्या घरी जेवायला केलं होतं. आज नागपंचमी असल्यामुळे डुगूनी भयाचं शर्ट घातलं होतं, म्हणून डुगू पप्पाला दाखवत होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.